आता बातमी टोरेस कंपनीबाबतची। टोरेस कंपनीच्या फसवणुकीच्या घटनेचा गुंतवणूकदारांनी मोठा धसका घेतलाय। टोरेस कंपनीची कार्यालये बंद झाल्याचं समजताच काही गुंतवणूकदारांना मायनर अटॅक सुद्धा येऊन गेलेले। अनेक नागरिकांनी घरातले दागिने गहाण ठेवून याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते, त्यांच्या सेव्हिंग्स याच्यामध्ये गुंतवलेल्या होत्या। मात्र अशा पद्धतीने मोठी फसवणूक या सगळ्यांची झाली आणि त्याच्यामुळे जबर मानसिक धक्का या सगळ्या गुंतवणूकदारांना आता बसतोय। काहींना मायनर अटॅक सुद्धा आल्याची घटना घडली आहे। तर टोरेस कंपनीकडून टेलिग्राम पोस्ट करून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असं कळतंय। 72 तासात ॲपवरून गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचं आश्वासन दिलं गेलंय। फक्त संचालकांवर कारवाई झाली, कंपनी अजूनही सुरूच आहे असा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे, अशी देखील माहिती समजते। मोठ्या प्रमाणात अगदी हजारो कोटींची फसवणूक याच्यामध्ये झाल्यानंतर टेलिग्राम पोस्टच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिलासा द्यायचा प्रयत्न झालाय। टोरेस कंपनीकडून टेलिग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे। 72 तासात ॲपवरून गुंतवणूकदारांना पैसे मिळतील असं सांगितलं गेलेलं आहे। फक्त संचालकांवर कारवाई झाली आहे, मात्र कंपनी अजूनही सुरूच असल्याचा देखील उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आल्याचं कळतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। निखिल, टेलिग्रामवरची ही जी पोस्ट आहे ती तरी आता खरी समजायची का, हे सुद्धा आमिषच समजायचं? कारण अनेकांच्या आता मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर या सगळ्याचा परिणाम होताना दिसतोय। नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर याच टोरेस प्रकरणामध्ये अनेक खुलासे पुढे येत असताना यामध्ये अजूनपर्यंत 3 जणांना अटक आहे ती करण्यात आलेली आहे। 2 जण अद्याप आहेत ती फरार आहेत, परंतु संचालक या ठिकाणी फरार असून सुद्धा त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवरती मात्र या ठिकाणी आहे ते गुंतवणूकदारांना अजून देखील दिलासा आहे तो दिला जातोय। आणि या प्रकरणात सांगितलं जातंय की अजून देखील कंपनी आहे ती सुरू आहे, तुमचा जो परतावा आहे तो तुम्हाला मिळत राहणार आहे। 72 तासामध्ये पुन्हा एकदा ॲप आहे तो सुरू राहणार आहे, अशा प्रकारची जी आमिष आहे ती टेलिग्राम जो ग्रुप आहे, ज्या गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे त्यामध्ये दिला जातोय। त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये हा जो संभ्रम आहे तो कायम आहे, परंतु पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात घोटाळा झाल्याचं असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या संपूर्णपणे घटनेचा जो तपास आहे तो आर्थिक गुन्हे शाखा करते, परंतु नागरिकांना आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांना या ठिकाणी अशा प्रकारचा जो दिलासा आहे तो दिला जातोय। हे पुन्हा एकदा आमिष असल्या आहे का हे देखील पोलीस तपासतायत। या अनुषंगाने ते टेलिग्राम अकाउंट आहे किंवा इंस्टाग्राम अकाउंट आहे याची सर्व ऍक्सेस आहेत ते आता पोलीस या ठिकाणी घेणार आहेत। ही पोस्ट नक्की कोणी केलेली आहे, कोणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचा देखील तपास आता पोलीस करतात। त्यामुळे अशा कुठल्याही आमिषांना बळी पडू नका असं याआधी देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये आता असलेली ही पोस्ट आणि नागरिकांना देण्यात आलेला दिलासा हे सुद्धा याच टोरेस कंपनीचं आमिष आहे का काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।